मी आयुष्यात पहिल्यांदा एकटीने प्रवास केला. सुरुवातीला खूप घाबरलेले, खूप विचार केला आणि शेवटच्या क्षणी वंदे भारतचं तिकीट मिळालं. सकाळी लवकर उठले, मेट्रोने स्टेशनला पोहोचले. स्टेशनवर कुठे अनाउन्समेंट होते, कुठे बोर्ड लागतो हे सगळं मला मैत्रिणीने सांगून ठेवलं. मग माझी ट्रेन आली. माझं सीट अगदी दारापाशीच होतं. ऑटोमॅटिक डोर्स, एसी, मोठमोठ्या खिडक्या, कम्फर्टेबल सीट्स हे सगळं बघून मला जाम भारी वाटलं. एकटीने प्रवास करत होते, पण वंदे भारतचा प्रवास बघून मला खूप खूप कम्फर्टेबल आणि खूप सेफ वाटलं. ट्रेन निघाल्यावर मला नाश्ता दिला. उपमा, थेपला, केक, दही म्हणजे काही फ्री नाश्ता नव्हता. आमच्या तिकीटमध्ये हे सगळे पैसे इन्क्लुडेड होते. बाहेरचा मस्त निसर्ग बघत मी नाश्ता केला. नुकताच पाऊस झालेला तर डोंगर, दऱ्या असल्या दिसत होत्या. ट्रेनमधली बाकीचे पॅसेंजर पण शांत होते. कुठेही आरडाओरडा नव्हता. जोरजोरात मोबाईलचा आवाज नव्हता. बाहेरचा निसर्ग पाहता पाहता कधी मी पोहोचले मलाच समजले नाही. वंदे भारतच्या ट्रेनचा मी एक वेगळा मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, जो की YouTubeवर अवेलेबल आहे आणि त्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप प्रेम दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.